ज्या चित्रपटाची उत्सुकता मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला होती असा जो चित्रपट आहे रानटी, जो मराठीतला पहिला ॲक्शनपट ठरलेला आहे, असा चित्रपट आता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल झालेला आहे. तर यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की कसा नेमका आहे हा रानटी हा चित्रपट. पण या चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा चित्रपट कसा आहे हे सांगण्या अगोदर सर्वात महत्त्वाची सूचना ही आहे की हा चित्रपट तुम्ही जर पाहायला जाणार असाल, एक लक्षात ठेवा, हा चित्रपट जो आहे तो 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या मुलांसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मारधाड असेल किंवा खून खराबा असेल अशा पद्धतीचे चित्रपट आवडत नसतील किंवा अशा पद्धतीने तुम्हाला ते भीतीदायक वाटत असेल, तर अशा लोकांनी सुद्धा, म्हणजे म्हणतो ना आपण कमी हृदय म्हणा किंवा ज्याचं सॉफ्ट हृदय आहे किंवा कमकुवत हृदय आहे, अशा व्यक्तींनी हा चित्रपट पाहणं हे जाण्यासाठी टाळलं पाहिजे. कारण का अशा व्यक्तींना हा चित्रपट कदापि आवडणार नाही. त्यांना त्याच्यामध्ये जास्त जे व्हायलन्स दिसतोय, कारण अशा व्हायलन्स तुम्हाला दिसेल किंवा जे रक्त दिसते त्याच्यामध्ये तुम्ही मेंटली डिस्टर्ब होऊ शकता. तर ही सूचना तुम्ही नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आजच्या रिव्ह्यू. तर रानटी हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाची कथा जी आहे ती पाताळपूर या गावाशी किंवा या एरियाशी निगडीत आहे. की पाताळपूर हे जे आहे हे नेमकं कोणाचं, ते जे पात्र आहे ते साकारलं तिथले दोन जे आहे ते जयवंत वाडकर असतील किंवा संजय खापरे आहे, यांनी जे पात्र साकारले आहे या फिल्ममध्ये, त्यांचं जे आहे ते त्याचे पाताळपूरमध्ये पहिलं वर्चस्व असतं. आणि तिथूनच जो येतो तो शिवरुद्र हे जे पात्र आहे ते नागेश भोसले यांनी साकारलं आहे. तर शिवरुद्र आहे त्याला जो आहे पाताळपूरवर राज्य करायचं असतं किंवा पाताळपूरच्या माध्यमातून कुठेतरी त्याचा जो ड्रग्सचा व्यवसाय आहे किंवा कोकेनचा व्यवसाय आहे तो तिथून करायचा असतो. परंतु ह्या दोघांचा जो आहे तो त्याला विरोध असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये शिवरुद्रला जी आहे ती मदत करतो तो म्हणजे सदा जी भूमिका जी साकारली आहे ती अभिनेते संजय नार्वेकर यांनी साकारली आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ती अशा पद्धतीने नक्की पाताळपूर हे नक्की कोणाचं होतं, इथं शिवरुद्र सत्ता स्थापन करू शकतो का सदा सत्ता स्थापन करू शकतो का, याच्यामध्ये जी जिथे संजय खापरे आणि जयवंत वाडकर यांनी जी भूमिका साकारलेली आहे त्यांची मुलं जे दाखवलेली आहे याच्यामध्ये, ते म्हणजे एक आहे विष्णू आणि दुसरा आहे बाला आणि त्याचा एक भाऊ दाखवलेला आहे. तर विष्णू देखील हे सगळे इथली जे खून आहे, इथलं जे मारामारी आहे याला कंटाळून तो काही कारणामुळे तो आहे ते पाताळपूर सोडून गेलेला असतो आणि फक्त बाला जो आहे तो पाताळपूरमध्ये असतो. पण हे नेमकं काय आहे, कशामुळं पाताळपूर सोडून विष्णू निघून जातो, हे सर्व जी आहे ही स्टोरी आहे. आणि शेवटी काही दिवसांनी, काही वर्षानंतर विष्णू जो आहे तो पाताळपुरामध्ये का येतो आणि शेवटी अखेरीस जो आहे तो पाताळपूर जे आहे पाताळपूर जे आहे ते नक्की कोणाचं होतं, तर ही सर्व स्टोरी याच्यामध्ये गुंफलेली आहे. जास्त काही मी स्टोरी सांगणार नाही, खरं तर हा जो चित्रपट आहे ही स्टोरी सांगण्यात मजा नाही, तर हा तुम्ही जाऊन चित्रपटगृहात पाहायला पाहिजे. तर एकंदर चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर कुठंतरी मराठी चित्रपट या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड असेल किंवा साऊथ सिनेमा असेल याला टक्कर देण्याचं काम आपल्याला करताना पाहायला मिळतो आहे. याच्यामध्ये ॲक्शन असेल, म्हणजे जे BGM आहे किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते कुठेतरी तुम्हाला कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर ॲक्शन सीन जे आहेत, मेन ॲक्शन सीनमध्ये याच्यामध्ये शरद केळकरने जे ॲक्शन सीन दिलेले आहेत किंवा शरद केळकरचे जे ॲक्शन सीन जे आहेत ते कुठेतरी एकदम उत्तम प्रकारे त्याने केलेले आहेत. या चित्रपटाचे जे आहे ते डायरेक्शन देखील चांगल्या प्रकारे केलेलं आहे, कॅमेरावर्क चांगलं झालेलं आहे. कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून झाला आणि तो कुठेतरी सक्सेस झालेला आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला असतो. याच्यामध्ये नागेश भोसलेने जे काम केलं आहे ते पण अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हिंदीमधलं पदार्पण म्हणता येईल हितेश यांचं आहे, त्याने देखील शिवरुद्राचा मुलगा साकारलेला आहे, त्याने देखील उत्तम असं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर अक्षय गुरव असेल की जिने शिवरुद्राच्या सुनेचं काम केलेलं आहे आणि हितेश ज्याने जे पात्र साकारलं आहे त्याच्या बायकोचं काम अक्षय गुरव याने केलेलं आहे. त्यानंतर छाया कदम आहे, त्याने देखील चांगलं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर संतोष जुवेकर जे आहे त्याने देखील त्याला जे रोल दिला होता बालाचा तो त्याने उत्तमरित्या कुठेतरी साकारताना आपल्याला
दिसतो आहे. त्यानंतर आपण पाहतो की याच्यामध्ये संजय नार्वेकर यांची सदा ही भूमिका आहे संपूर्ण चित्रपटामध्ये. शरद केळकर नंतर या चित्रपटामध्ये अभिनयाच्या बाबतीत कोणी जर उजवा ठरला असेल तर ते म्हणजे अभिनेता संजय नार्वेकर. म्हणजे शरद केळकर यांच्या तोडीस तोड अभिनय किंवा त्यांच्या थोडाफार वरचढ अभिनय संजय नार्वेकर यांनी केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे पूर्ण मला मी म्हणतो की एक चित्रपटमध्ये त्यांची छाप किंवा संजय नार्वेकरने जे कॅरेक्टर केलेलं आहे ते पहिल्यांदाच निगेटिव्ह कॅरेक्टर मी दिसले आपल्याला, पण त्याने केलेलं कॅरेक्टर जे आहे ते सदा कॅरेक्टर जे आहे ते शेवटपर्यंत आपल्याला डोक्यात राहतं. किंवा त्यांनी जी काय ॲक्टिंग केली, त्यांचे जे डोळे आहेत, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती उत्तमरित्या त्यांनी केली आहे. शरद केळकर यांच्या अभिनयाबद्दल आहे किंवा आवाजाबद्दल आहे तर ते उत्तम आहेच. त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की ते एक ॲक्शन हिरो आहेत. आपण त्यांना लई भारीमध्ये पाहिलं होतं, कोणतरी मध्ये वाटत होते लोकांना की कधी हे ॲक्शनमध्ये येत आहेत मराठीमध्ये, तर त्यांचा हा ॲक्शनचा जो कमबॅक आहे तो उत्तमरित्या झाला आहे असं मानता येईल. पण कुठेतरी काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला चित्रपटामध्ये ड्रॉबॅक वाटतात. त्या म्हणजे चित्रपटामध्ये शान्वी श्रीवास्तव हिचं मराठीला पदार्पण आहे, पण कुठेतरी असं वाटतं की तिला त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही सीनमध्ये सेमच तिचे हावभाव दिसतात आहेत किंवा एकाच प्रकारचे तिचे हावभाव आहेत. त्यानंतर चित्रपटामध्ये एक लव सॉन्ग आपल्याला दिसतं, पण कुठेतरी वाटतं की ते लव सॉन्ग नसलं असतं किंवा पुढं गेलं असतं तरी ते कट झालं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. किंवा एक नंबर हे गाणं आहे, गाणं अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम ते शूट झालेलं आहे. परंतु कुठेतरी स्टोरीच्या मध्ये येण्याऐवजी मला असं वाटतं की ते जर एंड स्क्रोलला जरी आलं असतं तर त्याचा इम्पॅक्ट हा तेवढाच राहिला असतो. अशा काही गोष्टी असतील किंवा जी कथा आहे ती थोड्याफार प्रमाणात मध्ये संत होताना वाटते किंवा कट झाल्यासारखी वाटते. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी जर याच्यामधल्या निगेटिव्ह सोडून दिल्या तर एक वेगळा असा प्रयत्न मराठी चित्रपटसृष्टी करते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि अशा चित्रपटांना जी आहे ते आपण मराठी ऑडियन्स म्हणून नक्कीच सपोर्ट केला पाहिजे असं एक मला वाटतं. त्यामुळे मी या चित्रपटाला 5 पैकी देतो 4 स्टार. तुम्ही हा चित्रपट जर पाहिला असेल तर या चित्रपट तुम्हाला नेमका कसा वाटला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.